क्षण आपल्याला प्रज्ञानंदजी यांच्या मुळे आपल्याला मिळत आहे, कारण आज एकाच मंचकावरती भगवान बुद्धांनी स्थापन केलेला भिक्खू संघ आणि भिक्षुणी संघ तोही एका प्रमाणात महासंघाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून भिक्खुणी संघाचे प्रतिनिधी म्हणून संघमित्रा भिक्खुनी यांना देखील या ठिकाणी भिक्खुणी संघाची प्रतिनिधी म्हणून बनते प्रज्ञानंद थेरो हे त्यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतो. अतिशय मोस्ट सिनियर मोस्ट वेनरेबल भिक्खुणी संघमित्रा महाथेरी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी साधुकार करावा. धन्यवाद. आपण स्थानात धन्यवाद. स्वागत करण्यात येत आहे आणि आजच्या या सुंदरशा क्षणाचे साक्षीदार म्हणून आपल्या सर्वांना धम्माची धारा प्रवाहित व्हावी या उद्देशातून भिक्षू संघाचे आशीर्वाद धम्मदेसनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहेत. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. भिक्खू संघाचे स्वागतही या ठिकाणी झालेले आहे. तेव्हा आपण धम्मदेसना श्रवण करण्यासाठी धम्माची मार्गदर्शन करण्यासाठी मंचकावरती उपस्थित असलेले बनते आनंद रखितो यांना विनंती करतो की ते आपल्याला धम्मदेसना देतील. त्यांच्याबद्दल परिचय असा की त्यांनी श्रीलंका या देशामध्ये जाऊन धम्माचं पूर्ण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि आज ते आपल्या भारतामध्ये येरुली या ठिकाणी काही दिवसापासून वास्तव्य करत आहेत आणि आपलं पुण्यबल म्हणावं की आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्या मधुर वाणीतून धम्मदेसना श्रवण करणार आहोत. भिक्षू संघाच्या वतीनं आणि उपस्थित उपासक उपासिकेच्या वतीनं म्हणते आनंद यांना आपण विनंती करत आहोत की आपण आपल्या मधुर वाणीतून धम्मदेसना द्यावी. समन्ता चक्रवाळेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म व त्यांचा संघ या त्रिवार वंदन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आजची जी धम्मदेशना आहे आणि उपस्थित जे सिनियर भिक्खू गण आहेत त्यांची परमिशन घेऊन ही जी धम्मदेशना आहे ती धम्मदेशना सुरू होत आहे. ह्या प्रोग्रामचं प्रयोजन म्हणजे भंते प्रज्ञानंद जे थेरो होते ते आता त्यांचं जे प्रमोशन झालेलं आहे, त्यांचे जे वर्षावास आहेत त्या वर्षावासामुळे त्यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि ते आता महाथेरो होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि महाथेरो झालेले आहेत. त्यांची जी दीक्षा आहे, त्यांची उपसंपदा आहे, ती उपसंपदा 17 डिसेंबरला झालेली आहे. 17 डिसेंबर आणि ह्या 17 डिसेंबरला त्यांना बरोबर जे महाथेरोची जी पदवी आहे ती पदवी प्राप्त होत आहे आणि त्या पदवी प्राप्तीसाठी हा जो भिक्खू संघ आहे हा भिक्खू संघ अनुमोदन करण्यासाठी निमंत्रित केला गेलेला आहे आणि हा उपस्थित भिक्खू संघ त्यांच्या महाथेरो
या पदवीसाठी अनुमोदन करणार आहे. तर बेसिकली हे जे भिक्खू संघ आहे आणि भिक्खू संघाची जी सिनियरिटी आहे ती कशाप्रमाणे होत असते त्याच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भिक्खू संघामध्ये उपसंपदा प्राप्त करतो तो 20 वर्षाचा भिक्खू असतो. 20 वर्षानंतर जो व्यक्ती आहे, जो कॅन्डिडेट आहे, त्याला भिक्खू बनण्यासाठी तयार व्हावं लागतं आणि तो तयारी करून तो भिक्खू संघामध्ये सामील होत असतो आणि उपसंपदा प्राप्त करत असतो. उपसंपदा प्राप्त केल्यानंतर त्याचे जे शिक्षक असतात त्या शिक्षकांच्या हाताखाली त्याला 5 वर्ष त्याला निस्सय म्हणतात आणि त्याला त्या 5 वर्ष एका शिक्षकांच्या हाताखाली त्याला आपली जी दिनचर्या आहे ती दिनचर्या प्रॅक्टिस करावी लागते. आणि ही जी दिनचर्या प्रॅक्टिस करत असताना ते जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं सगळं काम त्याला करावं लागत असतं. की ज्याप्रमाणे शिक्षक सकाळी झोपेतून उठतात तर त्याप्रमाणे त्यांना ब्रश टूथब्रश देणं आवश्यक असतं. जर तिथे टॉयलेट बाथरूम असतील तर तिथे पाणी भरून ठेवणं आवश्यक असतं. आणि चारिकेला निघण्याच्या अगोदर त्या शिक्षकांचं चिवर तयार करणं आवश्यक असतं. त्यांचं जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र तयार करणं आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे तो जो शिष्य असतो, जो 1 वर्षाचा उपसंपदा असेल किंवा नवीन भिक्षू असेल, तो भिक्षू त्याप्रमाणे आपले जे शिक्षक आहेत, आपले जे धम्मगुरू आहेत, त्यांची तो सेवा करत असतो. आणि त्याप्रमाणे तो जो चारिकेला निघत असतो तर चारिकेला निघत असताना आपले जे गुरु आहेत त्यांचं जे भिक्षापात्र आहे ते वेशीपर्यंत घेऊन जात असतो. आणि वेशीपर्यंत घेऊन गेल्यानंतर वेशीवरनं ते आपले जे गुरु आहेत त्यांना तो भिक्षापात्र देत असतो. आणि त्याप्रमाणे त्या गुरूंच्या मागे चालत चालत तो आपली चारिका करत असतो. आणि त्याच्यानंतर मग ती चारिका संपल्यानंतर तो जो आहे, जो शिष्य आहे, तो आपल्या गुरुची जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र घेतो आणि गुरुच्या पहिले विहारात पोहोचत असतो. आणि विहारात पोहोचल्यानंतर ते जे भिक्षापात्र आहे ते भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या समोर ठेवलं जातं. आणि त्याच्यानंतर तो आपले जे गुरु आहेत त्या गुरूंसाठी गरम पाणी, मसाज करण्यासाठी थोडंसं तेल, अशा प्रकारे तो जो शिष्य आहे तो शिष्य त्या गुरूंच्या आगमनानंतर त्यांचे पाय धुत असतो, त्यांना मसाज करत असतो. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे चिवर आहे ते चिवर वाळत घालत असतो. त्याप्रमाणे हे जे जेव्हा भिक्षूंची उपसंपदा होते तेव्हा उपसंपदा झाल्यानंतर त्याचे जे कर्तव्य आहेत, आपले जे गुरु असतात त्याच्या प्रती ते गुरुचे कर्तव्य करावे लागतात. अशा प्रकारे 5 वर्ष तो आपल्या गुरूंचे कर्तव्य करत असतो आणि त्याप्रमाणे गुरु त्याला शिकवत असतात. आणि त्याच्या ज्या चुका होत असतात त्या चुकांना ते नेहमी सुधरत असतात. आणि त्यानंतर 5 वर्षानंतर हा निस्सय फ्री होतो. आणि निस्सय म्हणजे त्यांचं आश्रय घेणं आणि त्या आश्रयातून तो भिक्षू फ्री होतो. आणि 5 वर्षानंतर तो स्वतःहून चारिका करायला किंवा बाहेर फिरायला उपलब्ध होत असतो किंवा तो क्वालिफाय होत असतो. आणि त्याप्रमाणे हे जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्ष त्याच्या आयुष्यातले फार महत्त्वपूर्ण असतात. त्याला आश्रय घ्यावा लागतो आपल्या गुरुजनांचा. आणि त्याच्यानंतर मग तो जेव्हा 10 वर्षाचा भिक्खू होतो, 10 वर्षावासाचा भिक्खू होतो, तर भिक्खूंचं वय जे आहे ते वर्षावासाने मोजल्या जातं. आणि प्रत्येक वर्षावास हा त्याचं सिनियरिटीचं द्योतक असतं. आणि तो जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा तो थेरो बनत असतो. आणि तो थेरो बनल्यानंतर त्याला परत मीन्स जी अभ्यास आहे, सुत्त असेल, विनयपीठक असेल, तर मीन्स पतिमोक्ष असेल, तर जसं की भिक्खू पतिमोक्ष आणि भिक्खुणी पतिमोक्ष त्याला मुखोद्गत करावं लागतं. आणि तेव्हा तो थेरो बनत असतो. आणि त्याच्यानंतर मग तो महाथेरो बनत असतो. आणि महाथेरो त्याचे जे 20 वर्षावास आहेत ते 20 वर्षावास पूर्ण झाल्यानंतर तो महाथेरो बनत असतो. आणि महाथेरो बनल्यानंतर तो जो आहे तो एक जो गुरुजनांच्या पंक्तीत तो जाऊन बसतो. आणि हे जे महाथेरो आहेत, महाथेरो बुद्ध शासनामध्ये फार कमी होत असतात. कारण की बुद्ध शासनामध्ये
त्यांचं स्वतःचं आयुष्य मिळून आणि हे 20 वर्षाचं आयुष्य मिळून तर त्यांचं आयुष्य जवळजवळ 40चं झालं असतं जर ते योग्य वयात भिक्षू झाले असतील आणि ते जर उशिरा भिक्षू झाले असतील तर त्यांच्या वयामध्ये 20 वर्षांची वाढ झालेली असते आणि त्याप्रमाणे ते भिक्षू झालेले असतात. आणि त्याप्रमाणे मग हे जे महाथेरो आहे हे बुद्ध शासनासाठी एक खूप मोठा ॲडव्हान्टेज असतं आणि बुद्ध शासनासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत जे बुद्ध शासनाची वाढ आहे ती वाढ करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागत असतात. आणि आपलं जे शील आहे ते शील पण अबाधित ठेवून त्यांना हे जे कार्य आहे ते कार्य करावं लागत असतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी सीमा आहेत आणि त्या सीमा असल्यामुळे त्या सीमेमध्ये जेव्हा भिक्खूंची उपसंपदा होत असते तेव्हा ते उपसंपदा असताना हे जे महाथेरो आहेत महाथेरो हे जे आहे उपाध्याय म्हणजे जे टीचर आहेत ते टीचर बनून त्या भिक्षूंना ऑर्डिनेशन किंवा मीन्स त्यांना उपसंपदा देत असतात. आणि त्यामुळे हे जे भिक्खू संघ आहे हा भिक्खू संघची जी संख्या आहे ती वाढीस लागत असते. आणि त्यामुळे असे बरेचसे जे भिक्खू आहेत जे महाथेरो आहेत तर त्या आणि आजच्या दिवस जे भिक्खू महाथेरो झाले असतील त्या सगळ्या भिक्खूंचं अनुमोदन करत आणि भिक्खू संघाच्या वतीने त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करत आणि त्यांचे जे महाथेरो जी पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे त्याचं अनुमोदन करत आजची जी माझी धम्मदेशना आहे मी इथे थांबवतो. सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चैकानंच यं बलं अर्हंतानंच तेजेन रखं बंदामि सबसो. साधु साधु साधु. सगळ्यांनी दोन्ही हात जोडून म्हणावं साधू साधू साधू. या ठिकाणी बर्मा देशाचे भिक्षू यांचं आगमन होत आहे. आपण सर्व उभं राहता येईल कधी उभं राहायचं. चला साधू साधू साधू. बसून घ्या बाकीच्या उपासकांनी. भिक्षू संघ हा त्यांच्या उपसंपदेच्या शिंदीटीप्रमाणे समोर आणि आजूबाजूला बसत असतो. उपासकांना असं वाटू नये की काही भिक्षू आता नवीन आले आणि बाकीच्यांना मागे केले. हा संघाचा एक सन्मान आहे. भिक्षू हा वयाने मोठा नसून तो उपसंपदेने मोठा असतो आणि जे भिक्षू उपसंपदेने मोठे असतात उपसंपदेने लहान असणारे भिक्षू त्यांना सन्मान म्हणून त्यांना समोरचं आसन देत असतात. त्या पद्धतीने ही समोरची लाईन आपण भिक्खू संघासाठी खाली केली. त्याच पद्धतीने समोर बसलेल्या स्टेजवर बसलेले भिक्षू आपल्यापेक्षा उपसंपदेने वरिष्ठ भिक्षू आल्यानंतर त्यांना बसण्याची जागा देत असतात. हा एक सन्मानाचा भाग आहे. आपण सर्वांनी समजून घ्यावं. तर यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला भंतेजींनी आनंद भंतेजींनी उपसंपदा म्हणजे काय आणि थेरो महाथेरो अशी उपाधी कशी मिळते त्याच्याबद्दलचं सुंदरसं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्या सर्वांच्या समोर भिक्खुणी संघाचे प्रतिनिधी म्हणून की ज्यांनी आपल्या वयाचे अनेक वर्ष एक स्त्रियांना म्हटलं की आपण सर्वसाधारण कार्यक्रमामध्ये स्त्रियांची संख्या जास्त असते. आजही स्त्रियांची संख्या खूप जास्त आहे पुरुषांपेक्षा. परंतु जेव्हा संघाची वेळ येते संघ जेव्हा आपण बघत असतो तर संघामध्ये पुरुष भिक्खू जास्त असतात आणि स्त्रियांची संख्या फार कमी असते. कारण स्त्री घराच्या बाहेर जेव्हा पडते तेव्हा तिच्यासमोर अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि
प्रज्ञानंद यांच्या माध्यमातून आज आपल्याला हा सुंदरसा क्षण बघायला मिळत आहे की एकाच मंचकावरती भिक्खू संघ आणि भिक्षुणी संघ दोन्ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर भिक्खुणी संघाचे प्रतिनिधी म्हणून भिक्खुणी संघमित्रा महाथेरी यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या समोर यायचे आणि थोडक्यामध्ये आपलं धम्मदेसना द्यायची आहे. तिथं बसून बोलता की ठेवून बोलता? कुशल सौपसंपदा सच्चित्त पर्यदपनं एतं बुद्धान शासनं. तथागत भगवान बुद्धाने प्रस्थापित केलेला सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी तथागत भगवान बुद्धाने 2600 वर्षापूर्वी निर्माण केलेला भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून तुमच्या आमच्यासाठी त्याने आपलं आयुष्य घालवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान क्रांतीला अभिवादन करून आजच्या ह्या बौद्ध धम्म परिषद, विशाल बौद्ध धम्म परिषद व संगदान या कार्यक्रमाचे आयोजक भिक्खू प्रज्ञानंद थेरो, उपाध्यक्ष भिक्खू संघ मुंबई. आजचा हा कार्यक्रम खरोखरच भंतेजीने भव्य दिव्य आजचे विशाल बौद्ध धम्म परिषद आहे. या धम्म परिषदमध्ये भिक्खू आणि भिक्खुनींना समानतेने समता प्रस्थापित करून या ठिकाणी निमंत्रण केलेलं आहे. भगवान बुद्धाचा धम्म 4 खांबावर आधारित आहे. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ, उपासक आणि उपासिका संघ. उपासिकांना आणि उपासिकांना भंतेजींना 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमच्या समोरचे भंतेजी प्रज्ञानंद त्यांचा फार मोठा कोकणापासून प्रचार प्रसार असा दौरा त्यांनी केलेला आहे. आयुष्याची 20 वर्ष घालवणं म्हणजे काही साधं काम नाही आहे, कारण आम्ही अनुभवलेलं आहे. त्याच्यात सुख किती आहे, त्याच्यात दुःख किती आहे, लोकांची बोलणी किती असतात, चांगलं किती असतं, वाईट किती असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन भंतेजीने 20 वर्ष पूर्ण केलेली आहेत. भंतेजीने यथा नियम पुत्तम आयुष एक पुत्तन म्हणून रखे. भगवान बुद्ध सांगतात की ज्या प्रकारे माता पिता एकुलत्या एक मुलावर प्रेम करतात, त्याचप्रमाणे धम्मावर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे. आपण स्वतः भिक्षू बनवू शकत नाही, तर आपल्या मुलाला आपण भिक्षू बनवलं पाहिजे. परंतु शोकांतिका अशी आहे की ज्यांना आपण जन्म देतो, जशी जशी ती मुलं मोठी होतात तशी तशी ती माता पितांपासून दुरावली जातात आणि माता पितांचं ऐकत नाही. बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपल्या मुलाने भिक्षू बनावं, परंतु कोणत्या मुलाने भिक्षू बनावं की जो मुलगा मस्तीखोर असतो, जो मुलगा त्रास देणारा असतो, अभ्यास न करणारा असतो, आईवडिलांना छळणारा असतो. आणि जे माता पिता अशा मुलाला वैतागलेले असतात, असे माता पिता एखाद्या भंतेजी भेटला की म्हणतात, भंतेजी याला भंतेजी बनवता का? हे ऐकतच नाही. म्हणजे अगदी खराब झालेले, वाया गेलेले, की जे तुमच्याकडून दुरुस्त होत नाही ते दुरुस्त करण्यासाठी आमच्याकडे पाठवतात. आणि अपेक्षा काय ठेवतात की भिक्षू कसा पाहिजे? विद्वान पाहिजे, है ना. म्हणजे खराब वेस्ट मटेरियल सगळं आम्हाला द्यायचं आणि विद्वान भिक्षू द्या म्हणायचं. अशी भावना आपण बदलली पाहिजे. स्वतःला भिक्षू बनता येत नाही, हरकत नाही. स्वतःचा मुलगा भिक्षू बनवता येत नाही, हरकत नाही. पण कमीत कमी
जे भिक्षू बनलेले असतील, जे भिक्षू बनून आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार रात्रंदिवस करत असतील, अशाच भिक्षूंना आपला मुलगा मानणं आणि एकुलत्या एक मुलावरती जसं प्रेम करतो असं प्रेम त्या भिक्षूवरती, त्या सद्धमावरती करणं, हे भगवान बुद्धाच्या वाणीत सांगितलेलं आहे. आणि म्हणून या वाणीचं आपण धारण करावं आणि अशाच धम्मदेशनेमध्ये आपलं स्वतःचं चित्त एकाग्र करायचं. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले बांगलादेश आणि बर्मा देश या देशाहून आलेले अतिशय सुंदर देशातून, पवित्र देशातून, की जो देश म्यानमार, बर्मा, की जो विपश्यनेचा देश म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ओळखला जातो, तर अशा देशातून उपस्थित असलेले भिक्खू यांचं स्वागत करण्यासाठी मी भंतेजींना विनंती करतो की आपण यांचं स्वागत करायचं आहे. यांचं स्वागत करायचं आहे, तर त्यांनी समोर यायचं आणि भिक्षुणींच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. भिक्षू प्रज्ञानंदजी थेरो, भिक्षुणी संघमित्रा महाथेरी यांच्या वतीनं भिक्षू प्रज्ञानंद थेरो यांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी दोन्ही हात जोडून साधू काय करायचं? साधू, टाळ्या वाजवा. जेवढ्या सुंदरतेने टाळ्या वाजवतात तेवढ्याच सुंदरतेने साधूचा आवाज पण आला पाहिजे, कारण टाळ्या वाजवणं ही आधुनिक पद्धत आहे आणि साधुकार ही प्राचीन पद्धत आहे. तर बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार स्वागत समारंभ करण्यासाठी बनते प्रज्ञानंद थेरो यांनी यायचे आणि बनते बर्माहून आलेल्या भिक्षूंचं आणि बांगलादेशहून आलेल्या बंदेजींचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आदरणीय वदंत बोधिमित्र महाथेरो बांगलादेश यांचं स्वागत बनते प्रज्ञानंद थेरो हे करत आहेत. बनतेजी प्रज्ञानंद. तर साधू साधू साधू. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्या की जरा जास्त छान वाटत आहे. साधूपेक्षा टाळ्यांमध्ये तुमचा आवाज जास्त दिसत आहे. यानंतर खास आपल्यासाठी म्यानमार हा देश भारतीय लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा देश आहे, कारण ज्या देशांमुळे, ज्या देशातून बौद्ध धर्म भारतात आला आणि भारतात आलेला बौद्ध धर्म आपल्याला सर्वांना मिळाला. तुम्ही आणि मी ज्यांच्यामुळे दीक्षित झालो असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा ज्यांनी दिली असे भदंत चंद्रमणी महास्तवीर हे बर्मा देशाचे होते. आणि त्याच बर्मा देशाचे भिक्षू आज आपल्या या धम्म परिषदेमध्ये उपस्थित आहेत. तर भदंत, आदरणीय भदंत पय्याश्री पय्यासिद्धी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. भिक्षू प्रज्ञानंद हे त्यांचं स्वागत करतील. पूज्य भदंत पय्यासिद्धी म्यानमार, बर्मा यांचं स्वागत होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दोन मिनिटे थांबायचं. यानंतर आदरणीय भदंत उपतीस नॉर्थ इंडिया त्रिपुरा यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मिझोराम
आपल्या सर्वांना द्यावी. आपल्या सुमधुर वाणीनं आपण सर्वांना पुण्य घेत शासन प्रस्थापित करावं. हॅलो हॅलो पुण्यांचे पुरिसो खैरा खैरते ना पुन्हा पुन्हा ताम्ही संद काहिरातं सोपो पुण्यस्स उच्चयोती साधु. तथागत सम्मुख संबुद्ध को वंदना. उपस्थित संघ प्रधान बनते जी एंड भिक्षु संघ को मेरा वंदना. एंड उपस्थित धम्मा उपासक उपासिका लोगों को मुझसे मैं आशीर्वाद करता. सुख संगत सामग्री. जब संघ एकत्रित होता है वो सुखकर होता है. वो भिक्षु संघ हो उपासक संघ हो वो सुखकर होना चाहिए. क्योंकि जब संघ एकत्रित होता है आपस का बहुत सारा चीज़ें से बातचीत होता है, उसका कोई भी दिशा निकाल के आता है. मैं आज जो धम्मदर्शन आप लोगों को देने के लिए जाएंगे, पहले महाराष्ट्र का बौद्ध धर्म जो पाली साहित्य के साथ में रिलेटेड है, पाली साहित्य का अंतर्गत में महाराष्ट्र का बौद्ध धर्म के बारे में क्या बताता है उसके बारे में मैंने एक इंट्रोडक्शन देंगे. उसके बाद में आज बंते जी जिन्होंने अरेंज किया है उनका महाथेर 20 साल परिपूर्ण हुआ है, उसके बारे में भी थोड़ा सा बातचीत करेंगे. और पाली लिटरेचर का अंतर्गत में जो है उसका आधार पर महाराष्ट्र इन अशोकन टाइम में इसको महाराष्ट्र बोलता था. पाली साहित्य में महाराष्ट्र का हिसाब से आता है. बट महाराष्ट्र से पहले बुद्ध के पास में जाके तथागत के पास में जाके कौन भिक्षु बना था, कौन गया था बुद्ध के पास में, उसके बारे में जानकारी होना चाहिए. सुपारंता अभी नाला सुपारा से एक व्यवसायी था जिन्हें के व्यवसाय का सिलसिला में बुद्ध भगवान जब जीवित था तब श्रावस्ती में गया. श्रावस्ती में व्यवसायी का सिलसिला में गया. एक दिन पूर्णिमा का अवसर पर वो बिजनेसमैन का नाम था पूर्णा. उन्होंने देख रहे बहुत सारा लोग एक बिहार एक मंदिर में जा रहे हैं. लोगों को पूछा है आप लोग किधर जा रहे हैं, लोग मंदिर में जा रहे हैं. उधर में क्या है, उधर में भगवान बुद्ध है. वो कौन है, वो एक ज्ञानी मानव है. ठीक है, उन्होंने भी क्या किया, मैं भी जाके देखता. वो पूर्णिमा का दिवस में उन्होंने भी बुद्ध का धम्म दर्शन सुनने के लिए गया. बुद्ध का धम्म दर्शन सुनने के बाद में वो बुद्ध का ऊपर में इतना श्रद्धा आ गया. आने के बाद में उन्होंने धम्म दर्शन जब खत्म हुआ है तब उनका साथ में जो व्यवसायी का लोग था उसको बताया ऐसा, मेरा जो सामान है व्यवसायी का सामान, ये सामान मेरा भाई को दे दे जाके, मैं आज से बुद्ध का शरण लेने के लिए जा रहा हूँ. उन्होंने बुद्ध श्रावस्ती में जाके उस टाइम में जब धम्म दर्शन खत्म हुआ उन्होंने बुद्ध का शरण लिया है. साथ साथ में उन्होंने भिक्षु बन गया. भिक्षु बनने के बाद में उनका नाम पूर्णा हुआ है. पूर्णा तेरा ने उधर में जब श्रावस्ती में बुद्ध के साथ में रहता था
बड़ा बड़ा बांते जी जो था उस टाइम में, शारीपुत्र मुगलायन बांते जी जो है उसको बहुत सेवाई करता। तो एक दिन वो सबका पसंदीदा भिक्षु था। एक दिन बुद्ध के पास में गया, तथागत सम्मत बुद्ध, मैं वापस मेरा गांव में जाना चाहता हूँ, उधर में मैं धर्म का अध्ययन करेंगे। और तब उन्होंने अरहंत नहीं बना था। इसके लिए ने बुद्ध पूछा, आप गांव में जाएंगे, उधर में तो कोई बुद्ध का धर्म को फॉलो नहीं करता है, किसी ने आपको डांटेंगे तो आप क्या करेंगे? मैत्री देंगे। किसी का आपको मारेंगे तो क्या करेंगे? मैत्री देंगे। तो ऐसा करके बुद्ध ने बहुत सवाल किया है। देखा, पुन्ना तेरा का जो डिटर्मिनेशन है मैत्री के ऊपर नारायण नहीं है, फिर भी बहुत स्ट्रांग है। तो पालिती साहित्य के अंतर्गत में पुन्नावादा सूत्र करके एक सूत्र है, ये जो मैं खाईने है आप लोगों को बता रहा हूँ, तो आप जाके देख सकते हैं। पुन्ना बांते जी ने यहाँ से श्रावस्ती से सोपारा में आ गया। अभी नाला सोपारा बताता है, पाली साहित्य में सोपारांता जगह है और सोपारा नाम है। सोपारा महाराष्ट्र से पहले बांते जी था जिन्होंने बुद्ध का शिष्य बनने के बाद में वापस सोपारांता में आया। तो उन्होंने जब सोपारांता में आया, तब जब पुन्नावादा सूत्र है उसका कमेंटरी है, उसका अर्थ कथा बोलता है पाली लिटरेचर में, उसका अंतर्गत में ऐसा बता रहा है। पहला सोपारांता में आके एक जगह में गया है, उसका अम्बत्ता गिरी, उस जगह में आके उन्होंने ध्यान समाधि किया। उसके बाद में और एक जगह में गया है समुद्रगिरी, जो समुद्र के नजदीक में था, जिधर का समुद्र का पानी आता जाता रहता था, ऐसा एक जगह में गया जिन्होंने मेडिटेशन किया। उसके बाद में उधर में पानी आता जाता है, इसके लिए कभी उसका वॉकिंग मेडिटेशन के लिए प्रॉब्लम हो रहा था, उन्होंने वापस मातुला गिरी में गया। मातुला गिरी का मतलब होता है पर्वत, माउंटेन, ये सब माउंटेन एरिया है उधर में। तो वो माउंटेन में जाने के बाद में उधर में पक्षिया बहुत था, हर समय वो लोग किचिर मिचिर करता चिल्लाता रहता था। तो उन्होंने कंसंट्रेशन के लिए थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा था। वापस उन्होंने और एक जगह में गया, जिधर में उन्होंने समाधि में बैठ के पाटी संविदा का साथ में उन्होंने अरहंत प्राप्त किया था। महाराष्ट्र से कोई भिक्षु पहला पाटी संविदा का साथ में अरहंत प्राप्त किया, तो महाराष्ट्र का मिट्टी के अंतर्गत में जो सोपारा में वो पुण्य तेरा था। तो एक पाली साहित्य का अंतर्गत में आपका जो इतिहास है उसके बारे में लिखा है उधर महाराष्ट्र का इतिहास। उसके बाद में हम लोग बुद्ध का बाद में और भिक्षु संघ आता जाता गया। तो एक दिन पुण्य तेरा का भाई जो था, उन्होंने बिजनेस के सिलसिला में बहुत सारा चंदन का कास्टोल को प्राप्त किया था। उधर से हाफ चंदन का लकड़ी जो है वो पुण्यवंत को देना चाहता है। पुण्यवंत ने बताया, नहीं बंती, मुझे मैं तो भिक्षु हूँ, मुझे वो चंदन का लकड़ी से मैं क्या करेंगे? नहीं बंती जी, ये आपके लिए। तो ठीक है, आप एक चंदन का लकड़ी से एक या बना ले लो, एक घर कुटीर बना के दो। तो इस टाइम में सोपारा का अंतर्गत में बहुत सारा 500 फैमिली उसको सपोर्ट करने के लिए लग गया। पुन्ना तेरा का सब लोग पुन्ना तेरा पंत जी को पूछ रहे हैं, पंत जी आप बुद्ध भगवान का बात करता है, बुद्ध भगवान का शिक्षा हम लोग को दे रहा है, वो तो बुद्ध भगवान का एक दिन बुला के लेके आओ। तो जब चंदन का लकड़ी का जो घर बन गया, कुटीर बन गया, तब तो उन्होंने बुद्ध भगवान को याचना किया इधर में आने के लिए, इधर में सोपारांता में आने के लिए।
तो तथागत सम्यक संबुद्ध ने 500 भिक्षु के साथ में सोपारणता के लिए आते आते इधर में एक पर्वत था, छछागिरी पर्वत करके एक पर्वत है जो नर्मदा का नदी के बाजू में ही है, ऐसा पाली लिखायित में है। उधर में एक छछागिरी पर्वत के ऊपर में एक ऋषि था जिन्होंने ध्यान समाधि करता था, उसके साथ में मुलाकात हुआ, उनको धम्म के बारे में शिक्षा दी। वो भी दगड बनेल किंवा मग अरहंत तथागत सम्यक संबोधता येईल। पण भिक्षूंच्या सगळ्या भावना आपण जोपासल्या पाहिजेत। ज्या ज्या भावना तुमच्या चित्तात आहेत त्या सगळ्याच भावना एका भिक्षूला असतात। फक्त भिक्षू त्या भावना सांभाळण्याचं काम करतो, त्या भावना बदलण्याचं काम करतो। भिक्षू जोपर्यंत श्रोतापन्न सगदागामी अनागामी बनत नाही तोपर्यंत हा सर्वसाधारण तुमच्यासारखा माझ्यासारखाच असतो। तो फक्त आपल्या भावनांना बाजूला सारतो आणि धम्म कार्य करण्यासाठी पुढे येत असतो। यानंतर भंते प्रज्ञानंद यांनी आज ही विशाल बौद्ध धम्म परिषद याचं आयोजन केलं आणि या परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येने भिक्षू संघ उपस्थित आहे आणि आजच्या धम्मदेशनेसाठी मी निमंत्रित करतो भंते आर्य प्रज्ञा शाक्य यांना। भंतेजी उपस्थित सर्व प्रमुख भिक्खू संघ, धम्मोपासक, उपासिका, बालक तथा बालिकांनी, आज या ठिकाणी मुंबई भिक्खू संघाच्या वतीने भदंत प्रज्ञानंद महाथेरो यांच्या प्रयत्नाने आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आजच्या या धम्म परिषदेचा मुख्य हेतू बुद्धाच्या धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा, तद्वतच भदंत प्रज्ञानंद थेरो यांच्या उपसंपदेला 20 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने संघदान व्हावं असा प्रमुख उद्देश आजच्या या परिषदेचा आहे। उपासकांनो, मी ज्या विषयावर आज आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे सध्याचा ज्वलंत विषय आहे, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उपासकांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण या नावाबद्दल ज्या पद्धतीने दोन्ही पद्धतीचं, एका बाजूला पॉझिटिव्ह, एका बाजूला निगेटिव्ह, एका बाजूला सकारात्मक, एका बाजूला नकारात्मक ज्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, दुःखमुक्ती आणि मानवतेचा उद्देश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानव प्राणी दुःखातून मुक्त व्हावा या शुद्ध हेतूने स्थापित केलेला तथागतांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा या विश्वामध्ये प्रचार प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय संघ या त्रिरत्नांना प्रथम त्रिवार वंदन करून, ज्यांच्या महान धम्मक्रांतीने, महान त्यागाने आणि परिश्रमाने आपण सर्व भारतीय आदर्श मानव म्हणून जीवन जगत आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या बुद्धाच्या विचारावर आधारित असलेले भारतीय संविधान आपल्या या भारत देशाला प्रदान करून समग्र भारतीयांवर अनंत असे उपकार केले व समग्र भारतीयांना शाश्वत असे स्वतंत्र प्रदान केले। अशा आपणा सर्वांचे उद्धारक, भारतीय घटने शिल्पकार, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून उपस्थित प्रमुख भिक्खू संघाला वंदन करून आजच्या माझ्या प्रवचनाला, भाषणाला या ठिकाणी मी सुरुवात करीत आहे। उपासकांनो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून बाबासाहेबांबद्दल या देशामध्ये बोलल्या जात असताना नेमके बाबासाहेब काय होते
हे जाणून घेणं, हे समजून घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण अनेक वेळेस असं होते की आपण बाबासाहेब नाव ऐकल्याबद्दल भावनिक होतो. भावनिक होऊन आपण एका वेगळ्याच प्रवाहात जाताना बऱ्यापैकी मला दिसत आहे, समाजात ही गोष्ट जाणवत आहे. म्हणून उपासकांनो, नेमकं बाबासाहेब आंबेडकर का आहेत, तर संपूर्ण या देशाचा भूगोल आणि इतिहास बदलणारे एक व्यक्तिमत्व आहे. कारण या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये आणि या भारतीयांना काय दिलेलं आहे हे समजून घेणं आजच्या काळाची अत्यंत गरज आहे. कारण काही गोष्टी न समजून घेता केवळ आणि केवळ त्या व्यक्तीबद्दल आपण भावनिक होऊन आपण जर काही गोष्टी करत असेल तर उपासकांना निश्चितच हे येणाऱ्या आपल्या पिढीसाठी हानिकारक ठरणार आहे. म्हणून ज्यावेळेस मी बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो त्यावेळेस मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक गोष्ट जाणवते की बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी निर्माण झालेले एक व्यक्तिमत्व आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एका व्यवस्थेचं परिवर्तन केलेलं आहे आणि तीच व्यवस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी दोन पद्धतीने या देशातून नेस्त नाबूद केली आणि नवीन व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली आहे. आपणा सर्वांनाच माहित आहे उपासकांनो की बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या अगोदर आणि सम्राट अशोक आणि बुद्धाच्या क्रांतीच्या नंतर जो मधला कालखंड आहे तो निश्चितच संपूर्ण भारतीयांसाठी, संपूर्ण महिलांसाठी, SC ST OBC साठी, इथल्या बहुजन समाजासाठी अत्यंत अहितकारक होता, अत्यंत भयानक होता. त्या अवस्थेमध्ये इथल्या व्यवस्थेने या लोकांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लहान होते तेव्हा त्यांना जाणू लागलं की या देशामध्ये काय व्यवस्था आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच आपल्या मनामध्ये हा ठाम विश्वास मांडला की एक ना एक दिवस मी या व्यवस्थेला नष्ट करून टाकेन. मग बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची प्रचलित असमानतेची व्यवस्था होती उपासकांनी ती दोन पद्धतीने गाडण्याचं काम केलेलं आहे. पहिलं काम बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 ला केलं. ते काम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारताचं संविधान लिहून दिलं. बघा उपासकांनो, आपण संपूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधानाच्या द्वारे जे समतेचं राज्य निर्माण केलेलं आहे ते जर आपल्याला टिकवायचं असेल तर प्रथम आपल्याला त्या संविधानात काय लिहिलेलं आहे ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मी आमच्या विहाराच्या द्वारे अनेक वेळेस मी प्रयत्न केला. आम्ही त्या ठिकाणी संविधानाचं पारायण केलं 2 महिने आणि अनेक लोकांना संविधानाचं पठण करण्याचं किंवा पाठन करण्याचं प्रोत्साहन केलं. पण इथं जर काही उपासकांना जर मी काही प्रश्न विचारले तर कदाचित अनेक उपासकांना देऊ शकता येणार नाही. कारण ज्या गोष्टीमुळे माझी अस्पृश्यता संपली, ज्या गोष्टीमुळे मी प्रामुख्याने एक मनुष्य म्हणून जीवन जगत आहो, तो अधिकार तुम्हाला इथून तिथून कुठून मिळाला नाही, तो संविधानाच्या द्वारे मिळालेला आहे. जर इथल्या उपासकांना आपण विचारलं, बऱ्यापैकी उपासक त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. या देशातील अस्पृश्यता ज्या आर्टिकलनं संपवली ते आर्टिकल इथं उपस्थितांना किती जणांना माहित आहे? एक नाही बोलत. उदाहरण सांगतोय कारण हे माहित असणं आवश्यक आहे. कारण जे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मेहनत प्रयत्नाने या देशामध्ये संविधानाचं राज्य निर्माण केलं आणि आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो माझ्या बापाने ते संविधान लिहिलं, पण आमच्यापैकी किती लोकांना माहित आहे की हे सर्व अधिकार हक्क आम्हाला त्या संविधानात मिळत आहे, ते कुठल्या आर्टिकलच्या द्वारे मिळत आहे, त्याच्या मागे काय प्रावधान आहे. जर समजून नाही घेता आलं उपासकांनो तर येणाऱ्या काळामध्ये ते संविधानात कितीही बदल करतील पण ते आपल्याला कळणारच नाही. आपण आयुष्यभर बोलत बसू आमच्या बापाने लिहिलं, आमच्या बापाने लिहिलं, पण आमच्या बापाने त्याच्यात काय लिहिलं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कमीत कमी आर्टिकल नंबर 1 पासून आर्टिकल नंबर 100 पर्यंत तरी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षाही शॉर्ट जर केलं तर आर्टिकल नंबर 51 पर्यंत तुम्हाला सर्व आर्टिकल माहित असणं आवश्यक आहे. त्या आर्टिकल मध्ये आपल्याला काय मिळते काय नाही हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही मागच्या आयुष्यात पाहिलं असेल अनेक महिलांनी त्याचा
परिपूर्णपणे त्यांना त्याचा फायदाही झाला असेल. लाडकी बहीण योजना जी खूप गाजली होती, ती लाडकी बहीण योजना कुठून आली संविधानात? आपलं सॉरी, त्या सरकारनं कुठून आणली? त्यांच्या मनात कुठे विचार आला का की आम्ही महिलांना काहीतरी पैसे द्यावं? नाही. तुम्ही आर्टिकल 43 पहा, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. कारण हे इथलं राज्य केवळ संविधानावर चालत असते आणि ते जे काही तुम्हाला हक्क आणि अधिकार देतात ते संविधानाच्या माध्यमातून देतात. म्हणून उपासकांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला प्रयत्न केला संविधानाच्या माध्यमात या देशामध्ये समतेचं राज्य निर्माण करायचं. पण आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतो त्या संविधानाला राबवणारे, त्या संविधानाला लागू करणारे हे लोक आपल्यापैकी नाहीत. बाबासाहेबांच्या विचाराला मांडणारे नाहीत. त्यामुळे ते परिपूर्ण संविधान अजूनही भारतामध्ये जसं हवं त्या पद्धतीचं लागू नाही झालेलं आहे. त्यामुळे आपल्या हे सर्वांचं कर्तव्य आहे, ज्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य निर्माण केलं ते समतेचं राज्य तशाच पद्धतीने टिकून राहावं. उपासकांनो, एवढं गोष्ट एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मी एक स्वप्न पाहतो, आपण सर्व एक स्वप्न पाहता ना की आम्हाला या देशाला बौद्धमय करायचं. तुम्हाला काय वाटते, ते लोक पाहत नसतील तो स्वप्न की आम्हाला या देशामध्ये पुन्हा ती व्यवस्था निर्माण करायची जी व्यवस्था बाबासाहेबांनी काढून टाकली होती? तर हे महत्वाचा प्रश्न आहे. तेही लोक तोच विचार करत आहेत की आम्हाला पुन्हा एकदा तीच व्यवस्था निर्माण करायची. इथं काही लोकांना असंही वाटू शकते आता कसं काय होऊ शकणार ते. तुम्हाला माहित असेल की सम्राट अशोकाच्या जवळपास सम्राट अशोकाच्या काळाच्या नंतरही संपूर्ण भारत बौद्धमय होता. त्या काळातला आपला समाज शूरवीर नागवंशीय समाज होता. हातामध्ये त्याचं शस्त्र होतं, तरी सुद्धा त्या समाजाला त्यांनी 2000 वर्ष गुलाम बनवून ठेवलं. नाहीतरी आज आपल्या समाजातील अनेक असे तुम्ही पाहत असाल, आपली नेते मंडळी असो किंवा आपल्या समाजातील असे काही लोक सत्तेपायी, याच्या पायी त्याच्या पायी जेव्हा संविधानाबद्दल काहीतरी होते, संसदेमध्ये आहेत कितीतरी, पण एकही व्यक्ती त्याच्यावर बोलत नाहीये, एकही व्यक्ती त्याच्यावर शब्दही काढत नाही आहे. तेव्हा उपासकांना आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे त्या संविधानाला टिकवणं, त्या संविधानाला जपणं आणि संविधान पूर्णतः जशाला तसं पुन्हा या देशामध्ये लागू होण्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं व्यवस्थेवर घात केलेला आहे संविधानाच्या द्वारे. दुसरा प्रयत्न आहे, बाबासाहेबांनी 2 प्रयत्न केले या समाजासाठी. जेव्हा पहिल्या पद्धतीने बाबासाहेबांनी विचार केला की संविधानाच्या माध्यमातून तर मी सर्व यांना हक्क अधिकार दिलेले आहेत, पण तरी सुद्धा माझा हा समाज पुन्हा त्या गुलामीत जाऊ नये, पुन्हा तो गुलाम होऊ नये, याच्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ असलेल्या बुद्धाच्या धम्मामध्ये आपणा सर्वांना समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे हे दुसरं काम आहे आपलं. जसं संविधान जपायचं आहे तसं मला आजपासून बुद्धाच्या धम्माचं मला प्रॅक्टिकली आचरण करायचं आहे. मला व्यावहारिक बौद्ध बनायचं आहे. केवळ जय भीम म्हणण्यापुरतं किंवा नमो बुद्धाय म्हणण्यापुरतं नाही, माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या प्रत्येक कृतीतून मी बौद्ध आहे याची परिचिती झाली पाहिजे. काय त्यासाठी आपल्याला काही गोष्ट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या प्रती आपलं जीवन समर्पित करायचं आहे आणि काया वाचा मनाने त्या धम्माचं आचरण करायचं आहे. आपल्याला प्रत्येकालाच घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या पंचशील झालं पाहिजे. रोज सकाळची सुरुवात त्यांनीच करा तुम्ही. कारण अजून बौद्ध धम्माच्या बद्दल काही गोष्टी लक्षात घ्या उपासकांनो. कारण एक गोष्ट मी जाणवतो आणि मला समजत आहे की जी सध्याची जी पिढी आहे, जी प्रामुख्याने 40-45च्या समोरचा आहे ना, तो बुद्ध आणि बाबासाहेबांकडे आकर्षित आहे. पण तुमच्या लहान मुलांचं काय? तुमच्या घरात असणारा तो छोटा मुलगा काय? आम्हाला खूप वेळेस अशी अनुभूती येत आहे लग्नात गेल्याच्या नंतर, 21-22 वर्षाचा मुलगा, 26-27 वर्षाचा मुलगा, त्याला गुडघ्यावर बसून वंदनही करता येत नाही. जेव्हा आम्ही पंचशील बोलतो समोरून, बुद्धं शरणं गच्छामि, ते तर बोलते, पण द्वितीयंपी तृतीयंपी म्हणलं ना त्याला येतच नाही. अनेक मुलं मुली आहेत जे लग्नामध्ये उभे राहतात, द्वितीयंपी तृतीयंपी म्हणलं ना तिथे थांबून जातात. ते पानाती पाता येते त्यांना, पण सुरा मेरे म्हणजे पमाद ठाणा येत नाही. तुम्ही अनेक ठिकाणी पहा. मग कसं काय तुम्ही धम्म जगणार आहे? आपल्या घरामध्ये धम्म निर्माण करा उपासकांनो. कारण आजही आपल्यापैकी एवढा मोठा समाज आहे
आणि आता तुम्ही त्याला आता एक्सक्यूज नका देऊ, अडाणी आहे, शिकलेला नाही, त्याला कळत नाही. पण हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की घराघरामध्ये आता बुद्ध निर्माण झाला पाहिजे. कारण हा बुद्धाचा धम्मच आपला तारण करू शकते हे बाबासाहेबाला चांगल्या पद्धतीने माहित होतं. म्हणूनच संविधानाच्या द्वारे जे पहिलं परिवर्तन केलं त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आपणा सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर तुम्हाला माहितच असेल, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, तुम्हाला माहित असेल पहिल्या 7 प्रतिज्ञा काय आहेत. त्यांनी सांगलं की मी पहिल्या धर्मातील ज्या गोष्टी आहेत त्या मी नाकारलेल्या आहेत. मी ब्रह्मा विष्णू यांना मानणार नाही, मी रामकृष्ण यांना मानणार नाही, मी गणपती यांना मानणार नाही, मी हिंदू धर्मातील कुठल्या देवदेवतेस मानणार नाही, मी कुठलेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. अशा ज्या पहिल्या ज्या प्रतिज्ञा दिल्या ते देण्यामागचा उद्देशच होता की या माझ्या समाजाने पुन्हा एकदा त्या दलदलीमध्ये जाऊ नये. पण आज आमच्या अनेक अशी उपासक उपासिका आहेत, आज अनेक एवढे उपासक उपासिका आहेत की ते आजही तिकडे जात आहे. आता 2 दिवसापूर्वीचा माझा एक स्वतःचा अनुभव आहे. मी एका घरी गेलो पूजेला, त्यांनी ते सामान आणलं होतं पूजेचं, तर फुलं होते आणि फुलामध्ये काही गवत कचरा होता. मी त्यांना बोललो की हे कचरा काढून टाका, म्हणलं हे नाही लागणार इथे. तो आपल्या छोट्या मुलाला म्हणतो की हे बाळा हे नेऊन ठेव तिकडे. त्यांनी शब्द वापरला दुर्वा, हा दुर्वा नेऊन ठेव. आणि लगेच ते मुलगा म्हणते, मुलाला सांगते की मंदिरात ठेव. आता मला वाटलं मंदिर असेल बुद्धाची मूर्ती वगैरे, तर लगेच तो मुलगा म्हणते कुठे गणपती जवळ ठेवू का. बघा, एक छोटा मुलगा. म्हणजे आज आपल्या कितीतरी घरामध्ये जा तुम्ही, आज बाहेरून ते सांगतात मी बौद्ध आहे, मी जय भीम, पण त्यांच्या घरामध्ये आजही देव आहे. आणि वास्तविकता आहे, भरपूर चांगल्या चांगल्या लोकांच्या घरात आहे. त्या दिवशी मी गेलो एका ठिकाणी, त्यांनी सुद्धा आपल्या घरावर स्वस्तिक काढलं. मी काही बोललो नाही त्यांना, पण नंतर एक बाई बोलली की ते खीर बनवत होती, तर म्हणजे दूध दिलं पाहिजे. नवीन घर आहे ना, कारण नवीन घरामध्ये दूध असं उतू गेलं पाहिजे. मी विचारलं का, नाही म्हणे ती परंपरा आहे. मला परंपरा काहीतरी त्याच्यामध्ये रिझन असलं पाहिजे ना. म्हणून आजही पहा आपल्या समाजामध्ये अनेक असा वर्ग आहे तो अजूनही त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या त्या 22 प्रतिज्ञाप्रमाणे जीवन जगत नाही. तो अजूनही हिंदू धर्मातील अनेक गोष्टीला आपलंसं मानतोय. गणपती आले की गणपती करतो, देवी आल्या की देवीच्या ह्याच्यात नाचतो, काय काय करतो पहा. बाबासाहेबांच्या बाबतीत आपण तेच केलेलं आहे. 14 एप्रिलला नाचायचं आणि 6 डिसेंबरला हळहळ व्यक्त करायची. बाकी त्यांनी जे सांगितलं त्याच्याकडे कानाडोळा करायचा. म्हणून उपासकांनो, आपल्याला बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे त्या पहिल्या प्रतिज्ञा सांगतात की तुम्ही त्या धर्मापासून वेगळे राहा. आणि बाकीच्या 9 पासून 22 प्रतिज्ञा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगलेलं आहे की तुम्ही आजपासून तुमचं जीवन या बुद्धाच्या धम्माशी निगडीत जीवन जगा. म्हणून तर सांगलं, प्रज्ञाशील करुणा या 3 तत्वाशी सांगड घालून मी माझं जीवन जगेल. आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करा ना, विज्ञानवादी बनायचा प्रयत्न करा, जाणून घ्या सत्य काय असत्य काय. नाहीतर आपण काय करतो, असत्य आणि सत्याच्या बाजूला जातो आणि नको त्या गोष्टीला आपण थारा देतो. म्हणून उपासकांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी या 2 पद्धतीने आपल्या सर्व समाजाला, या देशातील लोकांना एक कवच दिलेला आहे, एक संविधान आणि दुसरा बौद्ध धम्म. हे जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आणणार नाही व्यवस्थित, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्याच 2 गोष्टीला घेऊन समोर जायचं आणि संपूर्ण आपलं जीवन त्या गोष्टीनुसार आपल्याला जगायचं आहे. आणि ते करत असताना आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण आजपासून थोडस स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया. रोज सकाळी आपल्या घरामध्ये पंचशील झालंच पाहिजे, एक परंपरा चालू करूया. केवळ झालंच पाहिजे नाही तर ते आचरणही करूया. कारण हा विश्वास आहे, हा बुद्धाच्या धम्माचा विश्वास आहे. कारण ज्यांनी या बुद्ध धम्माला स्पर्श केलेला आहे त्याचं जीवन परिपूर्णपणे सोन्यासारखं झालेलं आहे आणि शाश्वती आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सर्व बोलत होते की जपान आता संपला. अनेक लोक बोलले, माहित असेल की जपानवर 2 अणुबॉम्ब टाकले होते. तेव्हा संपूर्ण जग बोलत होतं की आता जपान संपला. पण जपान संपेल तो जपान कसला,
म्हणून त्याला बोलतात तो फिनिस पक्ष आहे, राखेतून निर्माण झालेला. तो देशही आज म्हणतो की आम्ही बुद्धाच्या धम्मामुळे समोर आहोत. तो देश मान्य करतो, नॉट आपला साऊथ ईस्टवाले अनेक देश मान्य करतात की आम्ही बुद्धाच्या धम्मामुळे समोर आलो. मग आम्ही भारतीय लोक का कमी पडत आहोत? ज्या भूमीतला हा धम्म आहे, मग आम्ही तर या संपूर्ण जगावर राज्य केलं पाहिजे. आणि ती क्षमता आहे या बुद्धाच्या धम्मात आणि ते संविधानात ती क्षमता आहे. म्हणून तर बाबासाहेबांनी सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आणि निश्चितच हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. आता किती दिवस तुम्ही वाट पाहणार? एवढी ताकद आहे तुमच्यात. जर 3% ते लोक जर एवढे वर्ष या देशामध्ये जर शासन करू शकतात, तर आम्ही तर जवळपास 16.5% आहोत. आमच्यामध्ये ती क्षमताही आहे, आमच्यामध्ये ती बुद्धिमत्ताही आहे. आमच्याकडे बाबासाहेब आहेत, आमच्याकडे बुद्ध आहेत, आमच्याकडे भिक्खू संघ आहेत, आमच्याकडे विद्वान उपासक आहेत. त्यांच्याकडे काहीच नाही, तरी सुद्धा ते काम ते करत आहेत. मग आम्ही कुठे कमी पडलोय? ते केवळ एका गोष्टीमध्ये, ते म्हणजे आम्ही बाबासाहेबांना फक्त डोक्यावर घेतलेलं आहे, त्याला आपण आतापर्यंत डोक्यामध्ये नाही जाऊ दिलं. म्हणून या परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की आजपासून केवळ आणि केवळ जेव्हा बाबासाहेब, आता जे नेत्यांनी काही बोललं असेल की बाबासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकर 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 लोक बोलतात, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, आंबेडकर शिकवा, काय बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती शिकवा, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिकवा ना. आज तुमच्या घरातल्या मुलांना तो आलं पाहिजे. मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर पाहतो छोट्या छोट्या मुलांना येत नाही. आज काय त्यांचे आई वडील म्हणतात की काय जे जे कर, जे जे कर, नाही वंदन करा म्हणा. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या घरातूनच सुरुवात झाल्या पाहिजे उपासकांनो. आणि येणाऱ्या काळात आजपासून आपल्याला ती एक नवीन सुरुवात करायची आहे. आणि या सुरुवातीचा प्रारंभ या परिषदेपासून तुम्ही करावा, एवढंच या ठिकाणी मांडतो. आणि बघा, कुणाच्याही भूलथाप्याला बळी पडू नका. आपल्याला या देशामध्ये पुन्हा एकदा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि ते स्वप्न आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करूया. त्यासाठी एक संघ राहा. बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि एक दिवस निश्चितच या देशाचा प्रधानमंत्री हा बौद्ध असला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहा. एवढंच बोलून या ठिकाणी माझी छोटीशी धम्मदेशना संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम. ते म्हणतात भंतेजी होऊन आपण त्रिशरण पंचशील दिवस किती दिवस देत बसणार, बुद्धपूजा किती दिवस करत बसणार. भिक्खूमधून सुद्धा IAS आणि IPS व्हावा अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. निश्चित रूपाने या धम्म परिषदेला संपन्न करण्यासाठी ज्यांनी ग्राउंड लेवलला काम केले आहे ते आमचे धम्म उपासक रात्री 3-3, 4-4 वाजता ते फिरले. ते धम्म उपासक मधुकर इंगळे साहेब, त्याचबरोबर सर्वांची नाव एकदाच घेणार आहे मी. आणि आज भिक्खू संघाला ज्यांनी भोजन देऊन कुशल कर्म संपादन केले ते DK कांबळे साहेब, बोधाचार्य. निश्चित रूपाने त्याचबरोबर या धम्म परिषदेला उपस्थित आनंद